तर रस्त्यात जे स्वामीचं मंदिर लागलं होतं, जिथे आम्ही मगाशी दर्शन घेऊन गेलो होतो, आता मला तिकडे पुन्हा यावं लागलं. कारण मी इकडे निघताना जी माझी कॅमेऱ्याची बॅग आहे, ती स्टँड माईक सगळं इकडेच विसरून गेलो होतो. आता आपण कुठे चाललोय? आता आपण चाललो वेळणेश्वरला. वेळणेश्वर शंकराचं प्राचीन देऊळ आहे, तिकडे चाललो. वेळणेश्वर मंदिरात जायच्या आधी आम्हाला रस्त्यावरच एक स्वामींचं मंदिर दिसलं. म्हटलं इथे पण दर्शन घेऊन यावं. मंदिराचा परिसर तसा खूप शांत आहे आणि सुरेख देखील. पण एक दुर्दैव म्हणजे ज्या व्यक्तीने हे मंदिर बांधण्याचं ठरवलं त्याने ते अर्धवटच ठेवून दिलं. त्यामुळे बऱ्याचशा मूर्त्या उंबरठ्यावरच आहेत. स्वामींची मूर्ती तशी खूप सुंदर होती आणि मंदिरही खूप शांत होतं. आणि इकडे दर्शन घेऊन आम्ही निघालो वेळणेश्वर मंदिराकडे. आता आम्ही वेळणेश्वर मंदिरात पोहोचलोय. गरमीचा उकाळा खूप जास्त आहे. खूप जास्त गरमी इकडे आता. अजून थंडीचा काही नामोनिशाण नाही आहे. पण जसंच मंदिरात तुम्ही प्रवेश कराल तुम्हाला पहिल्यांदा 2 नंदींचं दर्शन होतं. तिथून थोडे पुढे जाल तर तुम्हाला एक कालभैरवाचं मंदिर मिळेल. तिकडे काही देवींच्या पण प्रतिमा आहेत सुंदर अशा. त्याच्यानंतर जसे तुम्ही थोडेसे पुढे जाल तिकडे एक शंकराची पिंड ठेवलेली आहे आणि त्याच्या मागे एक वेळणेश्वराचं मंदिर आहे. मंदिराची खासियत अशी आहे की जी शंकराची पिंड आहे ती स्वयंभू आहे. आणि तिथून थोडं पुढे गेल्यावर तुम्हाला महाविष्णूचं देवस्थान पण मिळेल, ज्याचा जीर्णोद्धार चालू असल्यामुळे तुम्हाला जो व्हिडिओ दिसतोय तो थोडा त्याच्यावरती कवर वगैरे टाकला गेलेला आहे. सो त्याच्यानंतर त्याच्या बाजूला आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि इकडे एक परशुरामाचं सुद्धा मंदिर आहे जे मी तुम्हाला आता दाखवेन. सो ते मंदिर परशुरामाचं नसून परशुमेश्वराचं मंदिर आहे, जे मी तुम्हाला आता थोडं वेळातच दाखवतो. छोटं मंदिर आहे जिथे शंकराची पिंड आहे. जिकडे अजून एक छोटीशी अशी एक शंकराची पिंड आहे. सो आता इथून परशुमेश्वराच्या मंदिरापासून आता आपण कुठे जाणार आहोत? आता आपण जाणार आहोत स्वराज्यातील एक किल्ला विजयगडावर आणि नंतर पुढे आपण जेट्टी पार करून जयगडावर जाऊ. एकूण आता इथून निघाल्यानंतर 2 किल्ले बघण्याचा पूर्ण प्लॅन आहे आमचा. आता जयगडावरती गेल्यावर तुम्हाला मी जयगड दाखवेन. तर रस्त्यात जे स्वामीचं मंदिर लागलं होतं, जिथे आम्ही मगाशी दर्शन घेऊन गेलो होतो, आता मला तिकडे पुन्हा यावं लागलं. कारण मी इकडे निघताना जी माझी कॅमेऱ्याची बॅग आहे, ती स्टँड माईक सगळं इकडेच विसरून गेलो होतो. सो आता मी ते परत घ्यायला आलो आहे घेऊन. मग आता आपण विजयगडाच्या मार्गाला जाऊ. आता आम्ही जयगडावर आलो आहे. इकडची माहिती आता आपण जरा गोळा करूया आमच्या दादाकडून. गोळा करा. दादा, काही माहिती सांगू शकता तुम्ही या गडाबद्दल? इतिहासातील एक प्रसिद्ध किल्ला जयगड, जो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे असं काय की ह्याला ना चारी बाजूने खंदक आहे. म्हणजे जर शत्रू आला तर तो डायरेक्ट मेन तटबंदीला भिडणार नाही. त्याच्यासाठी पूर्ण चारी बाजूने त्याला खंदक आहे, जो आपण बाहेरून बघू शकतो बाहेरच्या व्हिडिओद्वारे. आणि याची तटबंदी एकदम मजबूत आहे. काही अवशेष तुटलेली आहेत सगळी आणि काही इंग्रजांचं पण बांधकाम आहे ह्याच्यावरती. आता थोडीफार कामं पण चालू आहेत. तटबंदी पूर्णपणे शाबूत आहेत. काही दरवाजे पण दिसतात आपल्याला, त्याच्या कमानी वगैरे होत आहेत पाण्याचे. तर सुंदर असा किल्ला आहे, पण त्याची डागडुजी होणं गरजेचं आहे असं वाटतंय. तर सरकारने लक्ष दिलं किंवा गावकऱ्यांनी लक्ष दिलं
तरी आता बऱ्याच संस्था आहेत त्या करतात कामं, पण थोडीफार ही जर छाटणी केली गवतांच्या वगैरे तर अजून पण आपल्याला अवशेष, खूप सारे अवशेष बघायला मिळतील अशी मला एक थोडी प्रबळ इच्छा वाटते की काहीतरी करावं. संस्थांच्या आणि आपल्या शासनाच्या नजरेतून थोडा आड झाला हा किल्ला. म्हणजे शासनाच्या नजरेतून आड झालेला हा जयगड तसा शासनाच्याच काय तर आपल्यासारख्या बऱ्याचशा लोकांच्या नजरेतून बरेचसे किल्ले आड झालेले आहेत. त्यांची डागडुजी केली तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व समजण्यासाठी कोणत्याच पुस्तकाची गरज लागणार नाही. आणि हे किल्लेच साक्ष देतील त्यांच्या शौर्याची. किल्ल्यावर झाडं झुडपं खूप वाढल्याने पायवाट तशी कमी आहे. इकडे इंग्रजांचं देखील काही बांधकाम बघायला मिळतं. आणि हेच ते खंद जे या किल्ल्याला चारी बाजूनी आहे. खाली पाणी पिणी असेल ना रे. हा तेव्हा पाणी असणार त्या खंदकामध्ये. शेवटी महाराजांचा आपल्या मावळ्यावर असलेल्या विश्वासा एवढी खंबीर तटबंदी बघून तटबंदीमधूनच आपल्या साऱ्या मावळ्यांच्या पायाला स्पर्श करून पुढे निघाले. यांच्यासारखं आयुष्य हवे कसं निवांत. सो आता आम्ही आलोय जय गणेश मंदिराला, जे जिंदाल ग्रुपने बनवलं आहे, JSW स्टीलने. सो मंदिर खूप चांगलं आहे, खूप छान आहे. गणपतीची मूर्ती पण खूप छान आहे, सुंदर आहे. जे की मी तुम्हाला आता आतमधून दाखवेन, कारण इकडे मोबाईल न्यायला परमिशन आहे, बाकीच्या मंदिरांमध्ये नव्हती, त्यामुळे आतून काही दाखवणं पॉसिबल नव्हतं. सो मी तुम्हाला आजूबाजूचा एक परिसर दाखवतो आणि मग त्यानंतर मी तुम्हाला गणपतीची मूर्ती दाखवेन. आजूबाजूचा परिसर जो आहे तो पूर्ण हिरवळीने भरवला आहे. खूप सुंदर असं त्यांनी इथे सगळं उभारणा केलेली आहे गोष्टींची. या शिड्या आहेत आणि हे मंदिर आहे, हे जे मी तुम्हाला थोड्याच वेळात आतून सुद्धा दाखवेन. गणपतीची मूर्ती खरंच खूप सुरेख आहे आणि मूर्ती ही चांदीची बनवलेली आहे. आतमध्ये सुंदर अशी बाप्पाची प्रतिमा आहे. इकडचा परिसर तुम्ही बघू शकताय, खूप सुंदर आहे. आणि इथे एक शूट करतायत आय गेस. हे आहेत राधाकृष्ण बनलेत, ते खूप सुंदर आहे. तुम्ही बघू शकता इकडे. एव्हरीवन, आता आमच्या या नवख्या ब्लॉगर चप्पल न घालताच पुढे निघून आहे. चप्पल ना घातले. आता मी तुम्हाला ते दाखवलं जे कालभैरवाचं मंदिर होतं रत्नागिरीमध्ये. या मंदिराची खासियत अशी आहे की इकडे कालभैरवाची तर मंदिर आहेच, त्याच्यासोबत हनुमानाचं मंदिरसुद्धा आहे, दत्ता देवाचं मंदिरसुद्धा आहे आणि महादेवाचं मंदिरसुद्धा आहे. कालभैरवाची मूर्ती खूपच सुंदर आहे, खूप सुंदर सजवलेली आहे. पण आतमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला अलाउड नाही आहे कुठल्याच मूर्तीचं वगैरे. सो मी लपून छपून करू शकलो असतं, पण मला ते करायचं नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला बाहेरूनच मंदिर दाखवलेलं आहे. आता आम्ही आलोय रत्नदुर्ग हा किल्ला बघण्यासाठी. दर्या सारंग कान्होजी आंग्रे यांना नतमस्तक होऊन निघालो आम्ही किल्ला दर्शनासाठी. किल्ल्यावर झाडं झुडपं खूप वाढलेली आहेत, पण एक चांगली गोष्ट म्हणजे तटबंदी इतकी मजबूत आहे की तुम्ही पूर्ण किल्ल्याला प्रदक्षिणा मारू शकता. किल्ल्यावर एकूण 18 बुरुज आहेत आणि त्यांची नावं तर इतकी हास्यास्पद आहेत. एका बुरुजाचं नाव होतं बसक्या बुरुज, तर एकाचं नाव टळक्या बुरुज, एकाचं नाव मारक्या बुरुज, तर एकाचं नाव रेडे बुरुज. किल्ला बघतानाच बाजूला अथांग असा समुद्र सुद्धा दिसतो. किल्ल्यावर रत्नेश्वरी देवीचं मंदिर आहे, तशीच एक मोठी विहीर सुद्धा आहे. तुम्हाला किल्ल्याबद्दल माहिती वाचायची असेल तर पुढच्या फोटोवरती पॉज करून वाचू शकता. इकडे अजून एक खासियत म्हणजे इकडे एक भुयार आहे. असं म्हणतात इंग्रजांची बोट इकडून आतमध्ये गेल्यावर ती कधी बाहेर आलीच नाही आणि इंग्रज सुद्धा. म्हणजे ह्याचं ओपनिंग कुठेतरी तिकडे असणार. तिथून पुढे आम्ही गेलो गणेशगुळे इथल्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. इकडे एक विहीर दिसली,
खाली जायला तसा रस्ता होता, पण रस्ता बघून जायची काही हिंमत झाली नाही. आत्ता आपण आलो आहे गणेशगुळ्याच्या गणपतीचं दर्शन घ्यायला. इथे खूप शांतता आहे आणि खूप छान पण आहे इकडचा परिसर. सो हे मंदिर तर स्वयंभू आहेच, पण इकडे त्याची एक दंतकथा आहे. ती म्हणजे अशी की रामचंद्र चिपळूणकर यांना एक पोटशूळ नावाचा आजार झाला होता आणि त्या आजाराने ग्रस्त होऊन ते आत्महत्या करण्यासाठी निघाले होते. पण त्यांचा त्रास इतका वाढला होता की त्यांना आत्महत्याही करता नाही आली आणि त्याच्यामुळे ते तिकडच्या झुडपामध्ये 21 दिवस पडून राहिले होते. 21व्या दिवशी लंबोदराने त्यांना दृष्टांत दिला की तुझा पोटाचा आजार जो आहे तो बरा होईल आणि इकडेच माझं स्थान आहे. आणि ते मंदिर बांधण्यासाठी त्यांना सांगितलं आणि त्यांना हेही सांगितलं की साताऱ्याचे जे शाहू महाराज आहेत, छत्रपती शाहू महाराज आहेत, ते तुला या मंदिरामध्ये मदत करतील. आणि त्यांनी तो लंबोदराने तो दृष्टांत सेम तसाच एक आपल्या छत्रपती शाहू महाराजांना सुद्धा दिला आणि त्याच्यानंतर इकडे या मंदिराची स्थापना झाली. मंदिराच्या आजूबाजूला हिरवळ आणि शांतता आहे. आता रत्नागिरीला येऊन समुद्राची मजा नाही केली तर कसं चालेल, म्हणून आम्ही गेलो समुद्रावर मजा करायला. मोनीचा डान्स आहे यार. मोनीचा डान्स बघा, मोनीचा डान्स. तसं आम्ही बरेच काही फिरलो, तसंच तुम्ही पण वेळात वेळ काढून जाऊन या. आपल्या महाराष्ट्रात तसं बघण्यासारख्या भरपूर जागा आहेत. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आणि आवडला असेल तर लाईकचं बटन दाबा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटू अशाच एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.